नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 5वा. मुंबईला येताच मोहिनी आणि विश्वासची धावपळ सुरू झाली होती. पहिल्यांदा मुंबईतल्या एका श्रीमंत विभागात एक छानसा फ्लॅट खरेदी केला होता. मग नवीन व्यवसाय काय सुरू करता येईल यावर त्यांनी विचार केला. मोहिनीची एक दूरची नातेवाईक होती. तिच्या पतीचा एक छोटासा कारखाना होता. मोहिनीने त्यातच पैसे गुंतवले आणि त्या कंपनीशी भागीदारी केली. अर्थात हे सगळं तिने सुचित्राच्याच नावानं केलं होतं. त्यामुळे विश्वासला मोहिनीच्या प्रामाणिकपणाची खात्री पटली होती. मोहिनीबद्दल आपण उगाचच नको त्या शंका घेतल्या म्हणून मनातनं तो काहीसा खजील झाला होता. काही महिन्यातच मुंबईत त्यांचं उत्तम बस्तान बसलं होतं. सगळं काही सुरळीत चालू आहे असं वाटत असताना दोन्ही मुलींवरनं पुन्हा एकदा विश्वास आणि मोहिनीमध्ये वाद सुरू झाला होता. मोहिनीचं मत होतं की दोन्ही मुलींना पाचगणीच्या एका शाळेच्या संलग्न असणाऱ्या नर्सरीमध्ये ठेवावं. विश्वास मात्र ह्या गोष्टीला तयार होत नव्हता. तुला वेड लागलंय का मोहिनी? विश्वास काहीसा चिडून म्हणाला होता. एवढ्या छोट्या मुलींना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा विचार तुझ्या मनात आला तरी कसा? सगळा विचार करून मी ठरवलंय. आपला कारखाना अजून छोटा आहे. आपल्या दोघांनाही रात्रंदिवस सलग तिथे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मग अशा परिस्थितीत या दोघींकडे कोण लक्ष देणार? अगं, त्यांच्यासाठी आपण एक चांगली आया ठेवू शकतो ना, विश्वासनं सुचवलं होतं. पण मोहिनीने त्याची ही कल्पना उडवून लावली होती. ती म्हणाली, कोल्हापूरची गोष्ट वेगळी होती. मुंबईसारख्या ठिकाणी आयावर विसंबून राहता येत नाही. त्या आयांवर संपूर्णपणे विश्वासही टाकता येत नाही. घरात आपल्यापैकी कोणीच नसणार. अशा वेळी आया मुलींची किती आणि कशी काळजी घेते हे कळायला काही मार्ग नाही. शिवाय त्यांना नुसतं सांभाळणं हे एकच काम नाही आहे, तर त्यांच्यावर आत्तापासून चांगले संस्कार झाले पाहिजेत. नर्सरीमध्ये मुलांची उत्तम काळजी घेतली जाते. त्यांना आधुनिक जगाची माहिती दिली जाते. समाजात कसं वागावं, शिष्टाचार कसे पाळावेत हे त्यांना तिथे शिकवलं जातं. आणि माझी इच्छा अशी आहे की सुचित्रा आणि सोनालीचं संगोपन अशा वातावरणात व्हावं जेणेकरून बदलत्या आधुनिक समाजात पुढे त्यांना सहजपणे वावरता यावं. त्यांच्यात कसलाही न्यूनगंड राहू नये. तू सुचित्राबरोबर सतत सोनालीला का जोडत असतेस? विश्वास काहीसा चिडून म्हणाला. का? सुचित्रा आणि सोनालीमध्ये काय अंतर आहे? फार मोठं अंतर आहे मोहिनी. जमीन आसमानाचं अंतर आहे. सुचित्रा श्रीमंत आहे. सगळ्या इस्टेटीची ती एकमेव वारस आहे. तर सोनाली ही आपली मुलगी आहे. आणि ही गोष्ट तू कधीही विसरता कामा नयेस. अगदी स्पष्टपणे बोलायचं ना तर सोनाली सुचित्राच्या संपत्तीची देखभाल करणारी एक मुनीम आहे, ह्यापेक्षा जास्त काही नाही. विश्वास कठीण आवाजात म्हणाला होता. आणि आणखीन 15-16 वर्षांनी सुचित्रा जेव्हा ही सगळी संपत्ती आपल्या हातात घेईल तेव्हा सोनालीला फार त्रास होईल. कसला त्रास होईल तिला? अगं, जे श्रीमंत वातावरण तू सुचित्राबरोबर सोनालीच्याही अंगवळणी पाडतीयस ना, ते सोनालीच्या भवितव्याच्या दृष्टीनं फार जड जाणार आहे. सुचित्राबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, कारण तो तिचा अधिकार आहे. पण सोनालीला जी तू श्रीमंतीची चटक लावतीयस, मोठी झाल्यावर ती चटक सोनालीला सहजासहजी सोडता येणार नाही. तिला त्यानंतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहे त्यात समाधान मानणं जमणार नाही. आणि त्यावेळी तिची जी घुसमट होईल ना, त्याला कारणीभूत आपण ठरणार आहोत. तुम्ही ना उगाचच पराचा कावळा करताय, मोहिनी कपाळावर आठ्या घालत म्हणाली होती. नाही नाही, ही वस्तुस्थिती सांगतोय मी तुला मोहिनी. विश्वासनं तिला परत समजावण्याचा प्रयत्न केला. हे बघ, माणसाला, विशेषतः आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला तडजोड करण्याची सवय असायला हवी. आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या इच्छा असूनही आपल्याला मिळत नाहीत. अशा वेळी आहे त्यात सुख, समाधान मानायला शिकलं पाहिजे.
सोनालीला जर आत्तापासून गालिच्यावर चालायची सवय लागली तर पुढे खाच खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून चालताना तिला खूप अवघड होईल आणि त्यावेळी ती तुला दोष देईल. ह्यालाच पराचा कावळा करणं असं म्हणतात. तुम्ही ना कधी कधी अगदी टोकाला जाता. एक गोष्ट लक्षात घ्या, सुचित्रा माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. आपल्या आईसारखी तिलाही उपकाराची जाणीव असणार का नाही? आई विना पोरक्या झालेल्या तिला आपणच आई वडिलांचं प्रेम दिलंय आणि हे ती कधीही विसरणार नाही, विसरू शकणार नाही. ती सोनालीला आपल्या बरोबरीनं वागवेल. त्यामुळे मला तरी तुमच्या ह्या बोलण्यात काही तथ्य दिसत नाहीये. विश्वास गप्प झाला होता. सुचित्रा आणि सोनालीला मी पाचगणीच्या नर्सरीत ठेवणार, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं तेच योग्य होईल. मोहिनी आपला हट्ट सोडणार नाही हे लक्षात आल्यानं विश्वासनं आणखीन वाद घातला नव्हता. आणि दुसऱ्याच दिवशी मोहिनी सुचित्रा आणि सोनालीला घेऊन पाचगणीला गेली होती. विश्वासही तिच्याबरोबर जाणार होता, पण कारखान्यात दोघांपैकी एकानं हजर असायला हवं असं सांगून मोहिनीनं विश्वासला आपल्याबरोबर नेण्याचं टाळलं होतं. पाचगणीच्या सेंट मेरी स्कूलमध्ये सुचित्रा आणि सोनालीला घेऊन मोहिनी पोहोचली होती. मोहिनीनं फॉर्म भरून दोघींनाही दाखल केलं होतं. तिथल्या सगळ्या सुखसोयींची माहिती करून घेतली होती. तिथली भरभक्कम फी भरून टाकली होती. मुलींची सगळी व्यवस्था लावून मोहिनी परत फिरली होती. मनोमन ती खुश होती. सगळं काही तिच्या मनाप्रमाणे झालेलं होतं. आता चिंता करायचं कसलंच काहीच कारणच नव्हतं. आपल्या डोक्यावरची टांगती तलवार तिने मोठ्या हुशारीनं बाजूला केली होती. सुचित्रा 20 वर्षाची झाल्यानंतरही तिची सगळी इस्टेट, सगळी संपत्ती आता मोहिनीच्या हातात राहणार होती. कारण प्रवेश फॉर्म भरताना मोहिनीनं सुचित्राला सोनाली बनवलं होतं आणि सोनालीला सुचित्रा बनवून टाकलं होतं. दोघींची वय लहान होती. दोघींनाही आपल्या नावाची समज आली नव्हती आणि त्याच गोष्टीचा फायदा मोहिनीने घेतला होता. सोनालीला चक्क तिने विजयाराजेंची मुलगी बनवून टाकलं होतं. मोठ्या झाल्यानंतर दोघीही आता ह्या बदलत्या नावानं ओळखल्या जाणार होत्या. विजयाराजेंची सगळी इस्टेट त्यांच्या इच्छेप्रमाणे सुचित्राला म्हणजेच सोनालीला मिळणार होती. मोहिनीचं खुश होणं स्वाभाविक होतं. पैशाच्या हव्यासापायी मोहिनी एवढ्या खालच्या पातळीवर उतरेल हे मुंबईत बसलेल्या विश्वासला कधी स्वप्नातही कल्पना येऊ शकत नव्हती. त्याच्यासारखा प्रामाणिक आदर्शवादी माणूस त्याच्या मनाला हा विचार शिवूही शकत नव्हता. मोहिनी आता कमालीची निर्धास्त झाली होती. तिच्या वागण्या बोलण्यातही आता श्रीमंती डोकवायला लागली होती. पैशाची एक प्रकारे नशा चढल्यासारखी झाली होती तिला. अर्थात कधीकधी अचानक तिला अमेरिकेला गेलेल्या आपल्या मैत्रिणीची विजयाराजेंची आठवण यायची. अमेरिकेला गेल्यानंतर 15 दिवसांपेक्षा ती जास्त जगली नसेल याची तिला खात्री होती, पण तरीही मधूनच तिचं अपराधी मन शंकित व्हायचं. विजया जर खरंच मेली नसेल तर? अचानक ती आपल्या समोर येऊन उभी राहिली तर? कारण विजयाराजे अमेरिकेला रवाना झाल्यानंतर मोहिनी 10 दिवस मुंबईमध्येच राहिली होती. विजयाबरोबर आपणही अमेरिकेला गेलोय हे दाखवण्यासाठी. आणि विजया अमेरिकेला पोहोचल्यावर 4-5 दिवसातच मृत्यूनं तिच्यावर झडप घातली ही बातमी पसरवण्यासाठी. प्रत्यक्षात मोहिनीला विजयाबद्दल काहीही समजलेलं नव्हतं. विजया जर जिवंत असेल तर? हा विचार मनात येताच मोहिनी क्षणभर कावरीबावरी व्हायची, पण क्षणभरच. लगेच ती स्वतःला सावरून घ्यायची. मनात आलेला विचार उडवून लावायची. विजयाला कॅन्सरसारखा असाध्य रोग झाला होता. मुंबईसारख्या ठिकाणी तिचा इलाज होऊ शकला नव्हता. ती जिवंत असण्याची शक्यता जवळजवळ नव्हती. आणि त्यातूनही ती जिवंत असेल तर फरक काय पडणार आहे? ती शोधणार कुठे आपल्याला? या अफाट मुंबईत ती आयुष्यभर राहिली तरी आपण काही तिला सापडणार नाही. आणि आता तिच्याकडे आहे तरी काय? भणंग भिकारी करून सोडलंय आपण तिला.
छे आपण उगाचच विजयाचा विचार करतोय. विजया आता या जगात नाही आणि असला तरी तिचा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. मोहिनीने जाणीवपूर्वक आपल्या जुन्या ओळखीच्या लोकांशी, नातेवाईकांशी संबंधच ठेवले नव्हते. आपण मुंबईत कुठे आहोत, काय करतोय याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता तिने. आणि ते केवळ एवढ्याचसाठी की यदाकदाचित विजया जिवंत असेल तर आपला पत्ता तिला लागू नये. पण एवढी सगळी सावधगिरी बाळगून सुद्धा मोहिनीच्या मनातली अपराधी भावना तिला स्वस्थता लाभू देत नव्हती. थोडासा निवांतपणा मिळताच मनातली शंका तिला कुरतडायला लागायची. आणि म्हणूनच मोहिनी स्वतःला सतत कुठेतरी गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायची. विश्वास कारखान्याच्या कामात मग्न असताना मोहिनी मात्र रिकामा वेळ मिळताच आपल्या श्रीमंत मैत्रिणींच्या बरोबर किटी पार्टी, शॉपिंग, क्लब इथे घालवायची. विश्वासला हे सगळं पसंत नव्हतं. पण अलीकडे मोहिनीशी वाद घालायचं त्यांनी सोडूनच दिलं होतं. कारण त्यातून निष्पन्न काहीही होत नाही हे अनुभवानं त्याला कळलं होतं. त्या दोघातलं संभाषणही आता खूप कमी झालं होतं. पती पत्नी असूनही एखाद्या विचित्र तणावाखाली ते जगत होते. एकच गोष्ट अशी होती जिने त्यांना परस्परांशी बांधून ठेवलं होतं आणि ती गोष्ट म्हणजे सुचित्रा आणि सोनाली. काळ आपल्या गतीनं पुढं चालला होता. पहिलं वर्ष संपलं. शाळेला सुट्ट्या लागल्या. सुचित्रा आणि सोनाली घरी येणार म्हणून विश्वास खुश होता. यावेळी आपण सगळी कामं बाजूला ठेवून सुचित्रा सोनालीला आणायला येणार हे त्यांनी जाहीर सुद्धा करून टाकलं होतं. सोनाली येणार म्हणून मोहिनीलाही आनंद झाला होता. पण त्याच वेळी ती काहीशी चिंताग्रस्त झाली होती. मनातनं काहीशी भयभीत झालेली होती. या वर्षात सुचित्रा आणि सोनालीला आपली बदललेली नावं अंगवळणी पडलेली असणार. त्यामुळे सुचित्राला हाक मारल्यावर सोनाली धावत येणार होती आणि सोनालीला हाक मारली की सुचित्रा ओढ येणार होती. हे असं सतत घडायला लागल्यावर विश्वास बुचकळ्यात पडणार होता आणि नकळत त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकणार होती. आणि यावेळी त्याच्या शंकेचं निरसन करणारं कसलंही कारण मोहिनीला देता येणारच नव्हतं. विश्वास साधा सरळ स्वभावाचा असला तरी तो मूर्ख नव्हता. आपली चलाखी त्याच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही. आपण सुचित्रा आणि सोनालीच्या नावाची अदलाबदल केली आहे हे तो कधीही सहन करू शकणार नाही. आजवर आपण घेतलेल्या निर्णयांना त्यांनी वेळोवेळी विरोध दर्शवला होता, पण ह्यावेळी तो फक्त विरोध दर्शवून गप्प बसणार नाही. कदाचित त्याची प्रतिक्रिया टोकाचीही असू शकते. मोहिनी मनातनं चांगली अस्वस्थ झाली होती. पण ह्यातून काय मार्ग काढावा हे तिला सुचत नव्हतं. यातून काहीतरी भयानक घडणार आहे अशी धास्ती तिला वाटत होती. विश्वास सगळं काही सहन करू शकत होता, पण इतका मोठा विश्वासघात विश्वास कधीही सहन करणार नव्हता. आपण असं का केलं याचं त्याला पटेल असं कुठलंही संयुक्तिक कारण ती त्याला देऊ शकणारच नव्हती. आणि त्यामुळे मोहिनी मनातनं कमालीची अस्वस्थ झाली होती. नाही नाही म्हणता शेवटी तो दिवस उजाडला. सुचित्रा आणि सोनालीला आणण्यासाठी पाचगणीला जायचा दिवस. मोहिनी सकाळपासून बेचैन होती. विश्वास मात्र सकाळपासून खूप आनंदात होता. आपलं सगळं आवरून तो केव्हाच तयार होऊन बसला होता. मोहिनीला सारखं म्हणत होता, अगं हे काय, अजून तू तयार कशी नाही झालीस? अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त उतावीळ झाले. आई मी आहे का तुम्ही आहात? विश्वास हसून म्हणाला, तू काहीही समज पण त्या दोघींना कधी एकदा बघेन असं मला झालंय अगं. ठीक आहे, पण आपल्याला कुठे गाडी पकडायची आहे? आपण कारने जाणार ना. अगं म्हणून काय झालं? तुला तयार व्हायला अजून 1 तास लागेल. चल आटप की लवकर. बरं असं म्हणत मोहिनी उठली, पण मनातनं मात्र ती चांगली बेचैन झाली होती. हे बघ मोहिनी, तू तुझा आटप, तोवर मी वरती सिन्हा साहेबांना भेटून येतो. त्यांचं काहीतरी काम आहे असं काल म्हणत होते. काय काम आहे ते मी बघून येतो पटकन. असं म्हणत विश्वास बाहेर गेला.
मोहिनी काहीशा नाईलाजानं बाथरूममध्ये शिरली. येणाऱ्या संकटातनं कशी सुटका करून घ्यावी हे अजूनही तिच्या लक्षात येत नव्हतं. ती बाथरूममधनं बाहेर आली तेव्हाही तिच्या मनात तेच विचार घोळत होते. मनातली भीती क्षणाक्षणानं गडद होत चालली होती. त्याच मनस्थितीत ती ड्रेसिंग टेबल समोर येऊन उभी राहिली. केस करण्यासाठी कंगवा उचलला आणि त्याच वेळी एका नोकरानं घाबरून मारलेली हाक तिच्या कानावर पडली. मोहिनी हातातला कंगवा टाकून घाबरून बाहेर आली, तर दोघं तिघ जण रक्तबंबाळ झालेल्या विश्वासला घेऊन येत होते. मोहिनीच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. काय झालं? काय झालं काय यांना? काय झालंय काय यांना? मोहिनी धावत पुढे होत विश्वासच्या रक्तबंबाळ झालेल्या चेहऱ्याकडे बघत ओरडली. बेशुद्ध विश्वासला घेऊन सगळेजण आत आले. त्यांच्यात सिन्हासाहेब सुद्धा होते. सिन्हासाहेब म्हणाले, काय झालं? माझ्याशी बोलून विश्वास साहेब घाईघाईनं जिना उतरत होते. अचानक त्यांचा पाय घसरला आणि वरच्या पायरीवरनं ते खाली आपटले. जिन्याच्या कठड्यावर त्यांचा चेहरा आपटला. एक जण डॉक्टरला फोन करत होता. विश्वासची छाती संथ गतीनं वर खाली होत होती. त्याचा चेहरा पूर्णपणे रक्तानं माखला होता. कपाळ, नाक, ओठ फाटलं होतं. काही जणांनी मोहिनीला आधार दिला, तिला कोचावर बसवलं. मोहिनी फाटलेल्या नजरेनं विश्वासकडे बघत होती. मधूनच तिला हुंदका फुटत होता. 10 मिनिटात डॉक्टर हजर झाले. त्यांनी विश्वासची अवस्था बघताच त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. आता ह्या परिस्थितीत सुचित्रा आणि सोनालीला आणायला जाणं शक्य नव्हतं. मोहिनीने ते काम आपल्या मॅनेजरवर सोपवलं आणि ती विश्वासला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. श्रोते हो, हा होता भाग 5वा. भाग 6वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.